29 वर्षे वय असलेली तरुणी इंस्टाग्रामवरती रील बनवायची. ज्यावेळेला रील बनवून ती व्हायरल झाली, तिला तिच्या इंस्टाग्रामवरती मेसेज येऊ लागले की तुम्ही किती क्यूट आहात, तुम्ही तर तुमच्या पतीपेक्षा भारी आहात, तुमचा पती असा कसा. ज्यावेळेला तिला असे मेसेज येऊ लागले त्यावेळेला त्या तरुणीने तिच्या पतीला सोडले आणि गावातच राहणाऱ्या एका तरुणासोबत अफेअर चालू केले. त्यालाही सोडले, दुसऱ्यासोबत चालू केले, त्याला पण सोडले, तिसऱ्यासोबत चालू केले. असं करत करत या महिलेने 3 ते 4 लोकांसोबत संबंध बनवले पती सोडून. पण याचा वाईट परिणाम तिला भोगावाच लागला. तर नेमकं काय घडलं तिच्यासोबत, ज्यामुळे ही घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल झाली? पूर्ण घटना मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात होते 2014 पासून. 2014मध्ये 19 वर्ष वय असलेली मोनाली नावाची तरुणी गावामध्ये राहत होती. सोलापूर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव. या गावामध्ये राहत असलेली ही तरुणी 12वी झाल्यानंतर 1 ते 1.5 वर्ष घरीच होती. तिच्या घरच्यांना काळजी होती की पोरीचं लग्न कधी व्हायचं, कसं व्हायचं. हळूहळू तिच्यासाठी स्थळं बघायला चालू झाली. पोरगी दिसायला सुंदर होती. जे कोणी यायचा तो चांगलं दिसत असल्यामुळे होकार देऊन टाकायचा. पण पुढे पोरं पण पटली पाहिजेल ना, असं नाही म्हणत हो म्हणत, नाही हो म्हणत हो म्हणत. काही दिवसानंतर तिला एका पोराचं स्थळ पटलं, लग्न झालं. आता जो पोरगा होता, तरुण पोरगा गणेश नावाचा, मेहनत करायचा, काम करायचा, शेतीमध्ये राबायचा. या मोनालीच्या ज्या काही इच्छा होत्या त्या पूर्ण नक्कीच करायचा हा. पुढे चालून आपल्या भारतामध्ये मोबाईलची चलन वाढू लागले. मोबाईल हळूहळू प्रत्येकाच्या हातात येऊ लागले. इंस्टाग्राम आले, ट्विटर आले, परत ते टिकटॉक आलं, यूट्यूब तर होतंच पहिल्यापासून. आता ह्या मोनालीला तोपर्यंत 2 मुलं झाली होती. संसार चांगला चालू होता गणेशसोबत. 2021मध्ये या गणेशने त्याच्यासाठी एक स्मार्टफोन घेतला होता. आता हा गणेश त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ वगैरे बघायचा आणि ही मोनाली पण ज्या वेळेला गणेश निवांत असायचा, त्याच्यापाशी काम असायचं, त्याचा मोबाईल हातातनं घेऊन टिकटॉक वगैरे बघत बसलेली असायची. त्यावेळेला टिकटॉक जास्त फेमस होते. पुढे चालून ते टिकटॉक बंद पडले, पण त्याचेच काही फीचर यूट्यूबने उचलले, त्याचे काही फीचर इंस्टाग्रामने उचलले आणि त्यावेळेला ते एवढं पॉप्युलर झालं. प्रत्येकजण रील बनवायला लागला, प्रत्येकजण यूट्यूब शॉर्ट बनवायला लागला. त्यावेळेला या मोनालीने बघितले की तिच्याच वयाच्या काही महिला, तरुण पोरी सेम रील बनवून पैसे छापत आहेत, मोठ्या मोठ्या गाड्या घेत आहेत, दागदागिने घेत आहेत. त्यावेळेला तिच्या पण मनामध्ये विचार आला की हिने पण तसंच करावं. आता ती तिच्या पतीला म्हणू लागली की मला एक मोबाईल घेऊन द्या चांगल्या क्वालिटीचा, मला व्हिडिओ बनवायचे आहेत. त्यावेळेला तो गणेश म्हणाला की मोबाईल तर काय घेऊ शकत नाही, पण तू माझ्या मोबाईलमधून बनव ना, काही अडचण नाही. ज्यावेळेला पती असा होकार देतो, व्हिडिओ बनव पण मोबाईल देत नाही, या मोनालीने विचार केला की जाऊ दे, याच्या मोबाईलमधून बनवते, ज्यावेळेला पैसे येतील त्यावेळेला मी माझ्या पैशातून मोबाईल घेईन. व्हिडिओ बनवायला चालू केले. सुरुवातीला तर काही रिस्पॉन्स नव्हता, पण हिने एक ट्रिक आजमावली. ट्रिक काय होती? थोडासा पदर खाली सारायची व्हिडिओ बनवताना. त्यामुळे ही झटकन व्हायरल झाली. ज्यावेळेला व्हायरल झाली त्यावेळेला तरुण पोरांचे, गावात राहणारी एक अशिक्षित लोक जे मोबाईल वापरतात, त्यांची नजर या मोनालीवरती पडली. त्यावेळेला तिला अनेक कमेंट येऊ लागल्या. कमेंट बॉक्समध्ये म्हणायचे, एवढी सुंदर आहात तुम्ही, तुमचं वय किती, एवढ्या सुंदर कुठून आहात तुम्ही. ज्यावेळेला कधी कधी ही पतीसोबत व्हिडिओ बनवायची त्यावेळेला ते लोक म्हणायचे की तुमचा पती कसा, तुम्ही कसा, कसं काय तुमचं तुम्हाला तर तुमचा पती शोभत नाही, तुम्ही माझ्यासोबत लग्न करा, या भिकाऱ्यापाशी काय आहे, अशा कमेंट करून 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 ज्यावेळेला ही फेमस झाली होती, तिचे फॉलोअर्स झाले 70-80 हजार. त्यावेळेला या मोनालीच्या मनामध्ये खरंच भावना तयार झाली की माझा पती काय मला शोभत नाही आणि आता अनेक लोक माझ्याशी कॉन्टॅक्ट करायला तयार आहेत. तर तिने हळूहळू तिच्या पतीसोबत दुरावा तयार केला आणि पुढे चालून ती तिच्या माहेरी जाऊन राहू लागली. माहेरीच असलेला एक तरुण जो की दिसायला सुंदर होता, तो पण व्हिडिओ बनवायचा. या दोघांचं कॉन्टॅक्ट होऊन पुढे चालून या दोघांचं अफेअर चालू झालं. माहेरी राहत होती त्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिला टोकलं की तू असं नको करू, तुझ्या पतीपाशी जा. पण ही काय ऐकायला तयार नव्हती. जरी राहत असलेल्या सचिन नावाच्या तरुणासोबत तिचं अफेअर चालू होतं. जे करायचे ती करायची, व्हिडिओ बनवायची. पण हा सचिन जो होता, पुढे चालून याला सोडून ती दुसऱ्याच तरुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आली. जसे फॉलोअर्स वाढत गेले, जसे नवीन नवीन मेसेज यायचे, तशी ही
बॉयफ्रेंड बदलतच जायची. पुढे चालून एका नवीन तरुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आली. आता या दोघांना भेटायला अडचण येते म्हणून या मोनालीने हिची पोरं हॉस्टेलला टाकली आणि निवांत राहू लागली. त्या तरुणाने तिच्या गावामध्ये बोलवलं, एक रूम केली, त्या ठिकाणी राहू लागला. आता हे दोघं निवांत राहायचे. त्या व्यक्तीचं लग्न झालेलं होतं, त्याला पत्नी होती, मुलं होती, भावासोबत गावामध्ये राहत होता. पण असं एक बाय आणून ठेवली, रूम केली. ज्या वेळेला ही घटना गावामध्ये व्हायरल झाली त्यावेळेला गावातल्या लोकांनी त्या पोराच्या तरुणाच्या भावाला नावं ठेवायला चालू केली. याने याला घरातून हाकलून दिलं. याची पत्नी सोडून गेली पोरांना घेऊन माहेरी. तरी पण त्याला काही अडचण नव्हती, कारण त्याच्यासाठी ही मोनालीच सगळं काही होती. या दोघांमध्ये कॉन्टॅक्ट चालूच होतं. पण हळूहळू वारं फिरलं. मोनालीचे 1 लाख ते 1.5 लाख फॉलोअर झाले होते. नवीन श्रीमंत लोकांचे कॉन्टॅक्ट येऊ लागले होते. आता ही मोनाली पैसे घेऊन करू द्यायची, त्यामुळे हिचा भाव वाढला होता. आता त्या तरुणासोबत ती काही कॉन्टॅक्टमध्ये नव्हती. या मोनालीने आता हे सगळं घडत असताना जो तरुण होता 3 नंबरचा, त्याला सोडून दिले. आता त्याचं डोकं फिरलं की हिच्यासाठी माझं घर सोडलं, पत्नी सोडली, लेकरं सोडली, माझं संसाराचं वाटोळं झालं आणि ही आता मला सोडून चालली दुसऱ्यासोबत. याचं डोकं फिरलं. याने प्लॅनिंग चालू केली, काय करायचं. काही दिवसानंतर मोनालीचा वाढदिवस होता. त्याने मेसेज केला की वाढदिवसानिमित्त मी एक तुला हार गिफ्ट करतोय, तू नक्कीच ये. 1-1.5 तोळ्याचा हार. ज्या वेळेला तिच्या कानावरती हे शब्द पडले, 2-2.5 लाखाचा माल आहे म्हणली. हे घेण्यासाठी ती त्याला भेटायला गेली. रात्रीचे साधारणतः 8 वाजलेले असतील. मोनाली गावाच्या बाहेर असलेल्या एका कॅनलपाशी त्याला भेटायला गेली उसामध्ये. दोघांमध्ये बोलणं झालं, चालणं झालं. त्याने तिला शंका येऊ नये म्हणून एक डुप्लिकेट हार पण आणलेला होता. त्या मोनालीला दाखवला. तिच्यासोबत थोडी वेळ घालवला, संबंध बनवले. ज्या वेळेला तृप्ती झाली त्यावेळेला त्याने तिला कानाखाली लावली, मला सोडून गेली काय, तुझ्यासाठी आयुष्य बर्बाद केलं मी. असं त्या दोघांमध्ये त्या ठिकाणी भरपूर वेळेस वाद चालला. काही वेळानंतर त्या तरुणाने मोनालीचा गळा दाबला, तिला मारलं आणि कॅनलमध्ये मृतदेह फेकून दिला. आता ती तिथून तो तरुण तिथून निघून गेला. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. तिच्या आईला कॉल जायचा रोज, पण आज काय कॉल येईना म्हणून तिच्या आईने बापाला सांगितलं. बापाने लक्ष दिलं नाही. 2 दिवस 4 दिवस झाले आता. पण आता वेगळंच काय वाटत होतं. त्यामुळे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी हुडकाहुडकी चालू केली. काही दूरवरती जाऊन कॅनलमध्ये, उजनी कालव्याच्या कॅनलमध्ये हिचा मृतदेह सापडला एकदम बेकार अवस्थेत. त्यावेळेला पोलिसांना कळवण्यात आलं. पोलीस त्या ठिकाणी गेले. पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवली. जे काय पुरावे होते ते गोळा केले आणि लगेच शक त्या तरुणावरती गेला. कारण गावामध्ये चर्चा होती की या तरुणच वाटोळ झाली या बाईमुळं. तर या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट केलं. त्याला विचारलं की तू केलं आहे का नाही, तर त्याने होकार दिला, मीच केलं आहे म्हणला. हिच्यामुळे माझं खराब झालं सगळं, माझ्या डोक्यात गेली ती मीच संपवलं आहे. तर बघा मित्रांनो, या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये असं काही घडतं ज्याच्यामुळे कोणाचाही विश्वास बसत नाही की असं काही घडू शकतं. आता याच महिलेने तिच्या पतीसोबत राहिली असती, त्याने सपोर्ट केला असता तर मिलियनमध्ये फॉलोअर्स केले असते, पैसा कमवला असता सोशल मीडियावरती.